मनसे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, आता महाराष्ट्रातील जे शासकीय कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांना आता हिंदीमध्ये परीक्षा द्यावी लागणार आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर हिंदीची सक्ती इथे म्हटलं जाईल. हा मूर्खपणा आहे. तुम्ही जर बघितलं तर आज आपण सगळ्यांना सांगतो की तुम्ही मराठी शिकणं आवश्यक आहे. रिक्षावाले असतील, टॅक्सीवाले असतील, जे कोणी पब्लिक लाईफमध्ये आहेत की त्यांनी मराठी भाषा शिकणं अनिवार्य आहे. आणि दुसरीकडे तुम्ही अराजपत्रित अधिकारी असतील किंवा राजपत्रित अधिकारी असतील, ह्यांना सगळ्यांना सांगताय की तुम्ही हिंदी शिका आणि हिंदीची परीक्षा द्या. कशासाठी परीक्षा द्या? का भैया लोकांचीच फक्त सेवा करायची आहे इथे बसून, की उत्तर प्रदेशच्या राज्यात पाठवायचं त्यांना? या परीक्षेची कुठलीही आवश्यकता नाही. आपल्या माध्यमातून मी सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करीन की अशा प्रकारच्या कुठलीही परीक्षा त्यांनी देऊ नये आणि सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडावा. आणि जर सरकारने या सगळ्यामध्ये जर अनिवार्य केला आणि आताताईपणा केला तर परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याला राज्य सरकार जबाबदार असेल. ज्या पद्धतीने हे काढलेलं आहे याच्या बाकी निश्चितपणे एक षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र आम्ही उधळून देऊ. कॅमेरामॅन प्रवीण सोबत साक्षी यादव, साम टीव्ही, मुंबई.